त्रयोदशः पाठः अश्वस्य स्वामिनिष्ठा म्हणजे घोड्याची स्वामिनिष्ठा। पाळीव प्राणी आणि माणूस यांच्यातले प्रेम ही एक विलक्षण आश्चर्यकारक गोष्ट आहे। क्वचित प्रसंगी माणसापेक्षाही प्राणी इमानी एकनिष्ठ असतात। हे महाराणा प्रताप यांच्या चेतक घोड्याच्या प्रस्तुत कथेत पाहायला मिळणार आहे। आपण संस्कृत शिकण्यासाठी ही कथा वाचत आहोत हे लक्षात ठेवा। नामांच्या विभक्ती, क्रियापदांची रूपे व कर्त्यांशी त्यांचा संबंध या गोष्टी लक्षात घेत कथा वाचायची। मध्यान्ह समयः म्हणजे भर दुपारची वेळ। सर्वत्र नीरवता म्हणजे सर्वीकडे शांतता। मार्गः अपि निर्मनुष्यः रस्त्यावर एकही मनुष्य नव्हता। तदा एव कोपी अश्वः मार्गे धावती त्याच वेळी रस्त्यावर एक घोडा धावत होता। तस्य एकः पादः व्रणितः त्याच्या एका पायाला जखम झाली होती। सह कष्टेन वेदनां सहते तो कष्टाने वेदना सहन करीत होता। तथापि त्रिभिः पादैः यथा कथमपि सह धावती तरीही 3 पायांनी तो कसाबसा धावत होता। तस्य पृष्ठे उपविष्ट आसीत् तस्य स्वामी त्याच्या पाठीवर त्याचा मालक बसलेला होता। तस्य स्वामी शस्त्रप्रहारैः व्रणितः त्या घोड्याचा स्वामी मालक शस्त्रांच्या आघातांनी जखमी झालेला होता। अविरतं धावनेन अश्वः अतीव श्रान्तः जायते विश्रांती न घेता धावल्यामुळे त्यालाच म्हणतात अविरत। धावल्यामुळे घोडा थकला होता। सह वेगेन धावितुम् असमर्थः भवति तो वेगाने धावण्यास समर्थ नव्हता। अतः मंदं धावितुं प्रारभते त्यामुळे त्याने जरा संथपणे धावण्यास प्रारंभ केला। परम नैव विरमति सह परंतु तो थांबला नाहीच। अधुना ग्रामः समीपे एव आता गाव जवळच आहे। तत्र स्वामिनं नयामि संरक्षामि च मालकाला मी तेथे नेईन आणि त्यांचे रक्षण करीन। परम मार्गे विस्तीर्णः जलप्रवाहः परंतु रस्त्यावर पाण्याचा रुंद असा जलप्रवाह होता। अधुना किं करणीयम् आता काय करावे इति चिंतयति अश्वः असा घोड्याने विचार केला। क्षीणः व्रणितः च अश्वः तम उल्लंघयितुम् असमर्थः दुबळा आणि जखमी झालेला तो घोडा जलप्रवाह ओलांडण्यास असमर्थ होता। किंतु समयः अल्पः परंतु वेळ फार थोडा होता। कथमपि प्राणान् अविगणय्य स जलप्रवाहं उल्लंघयति प्राणाची पर्वा न करता त्याने कसाबसा पाण्याचा प्रवाह ओलांडला। कथमपि म्हणजे कसे बसे, प्राणान अविगणय्य म्हणजे प्राणाची पर्वा न करता, जलप्रवाहं उल्लंघयति जलप्रवाह ओलांडला। अपर तीरम गत्वा भूमौ पतति दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊन तो जमिनीवर कोसळला। तेन आघातेन स्वामी अपि भूमौ निपतति
त्याच्या पडण्याच्या दणक्याने त्याचा मालकही जमिनीवर पडला. किंचित कालानंतरम स्वामी संज्ञां लभते. अल्पकाळानंतर मालकाला शुद्धी आली. सह अश्वस्य समीपे आगच्छति. तो घोड्याच्या पाशी जवळ आला. स्नेहेन अश्वस्य शरीरम स्पृशति. त्याने प्रेमाने घोड्याच्या शरीराला स्पर्श केला. भूमौ पतितः अश्वः अपि स्वामिनं पश्यति. जमिनीवर पडलेल्या घोड्याने सुद्धा मालकाला पाहिले. समाधानेन प्राणान् त्यजति च. आणि समाधानाने प्राण सोडले. कः एषः नृपः ज्ञायते वा. कोण हा राजा माहिती आहे का तुम्हाला. स एव महाराणा प्रतापः. तेच हे महाराणा प्रताप होय. राजस्थानस्य मेवाड प्रदेशस्य नृपश्रेष्ठः. राजस्थान राज्यातील मेवाड प्रांतातील हा सर्वोत्तम राजा होय. कः एषः स्वामी भक्त अश्वः. हा स्वामी भक्त घोडा कोण. एषः चेतकः नाम अश्वः. हा चेतक नावाचा घोडा. अश्वेषु आदर्शभूतः सः. सगळ्या घोड्यांमध्ये तो आदर्श ठरला. तस्य स्मृत्यर्थं निर्मितं समाधिस्थलं मेवाड प्रांते विराजते. त्याच्या स्मरणार्थ बांधलेले समाधीस्थळ मेवाड प्रांतामध्ये खुलून दिसते. धन्य स्वामी राणा प्रतापः. धन्य च स्वामी भक्तः अश्वः चेतकः. तो मालक राणा प्रताप धन्य होय आणि स्वामी भक्त घोडा चेतकसुद्धा धन्य होय. अशा प्रकारे हा पाठ आहे. घोड्याची स्वामीविषयी मालकाविषयी निष्ठा प्रगट करणारा. घोड्याचा पाय जखमाने घोड्याच्या पायाला जखमा झालेल्या होत्या तरीसुद्धा आपल्या स्वामीचे मालकाचे रक्षण व्हावे याच्याकरता तो धावला आणि सुरक्षित स्थळी नेलं आणि मग त्याने आपले प्राण पणाला लावले आणि प्राणाची बाजी लावून आपल्या मालकाचं रक्षण केलं आणि नंतरच त्याने प्राण सोडले. असा हा स्वामी भक्त स्वामीनिष्ठ महाराणा प्रताप यांचा अश्व. त्याचं नाव आहे चेतक. धन्य आहे असा स्वामी आणि धन्य आहे त्या स्वामीचा भक्त चेतक नावाचा तो अश्व. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयेन प्रकाशिताः संस्कृत बालसाहित्यमालायाः आधारेण इयं कथा. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यालयाने प्रकाशित केलेली जी संस्कृत बालसाहित्यमाला आहे त्याच्या आधाराने ही कथा या ठिकाणी घेतलेली आहे. भाषाभ्यास. मार्गः कीदृशः. उत्तर आहे मार्गः निर्मनुष्यः. दुसरा प्रश्न आहे अश्वस्य पृष्ठे कः उपविष्टः अस्ति. उत्तर आहे अश्वस्य पृष्ठे तस्य स्वामी उपविष्टः अस्ति. तृतीय प्रश्न अश्वः किम् उल्लंघयति. उत्तर आहे अश्वः जलप्रवाहम् उल्लंघयति. 4. स्वामी किं स्पृशति. स्वामी अश्वं स्पृशति. प्रश्न निर्माणं कुरुत म्हणजे प्रश्न निर्माण करा. पहिला आहे स्वामी अश्वस्य समीपे आगच्छति. याचा अश्वस्य या शब्दाच्या खाली अंडरलाईन केली आहे, अधोरेखित केलं आहे, म्हणून त्या शब्दाच्या ठिकाणी प्रश्न निर्माण करायचा आहे. मग अश्वस्य हे षष्टीचं एक वचन आहे म्हणून किम सर्वनामाचं सुद्धा षष्टीचं एक वचन घ्यावं लागेल.
स्वामी कस्य समीपे आगच्छति. अश्वस्य या शब्दाच्या ठिकाणी प्रश्न निर्माण करण्यासाठी कस्य हे सर्वनाम षष्ठीचं एकवचन वापरायचं. स्वामी भूमौ निपतति. या ठिकाणी भूमौ या शब्दाच्या खाली अंडरलाईन केलेली आहे, म्हणून त्या ठिकाणी प्रश्न निर्माण करायचा आहे. भूमी शब्द आहे आणि भूमी शब्दाचा सप्तमीचं एकवचन आहे, म्हणून या ठिकाणी कुत्र हे सर्वनाम घ्यायचं आहे. कुत्र हे अव्यय घ्यायचं आहे. स्वामी कुत्र निपतति. स्वामी कुठे पडले. योग्य विभक्ती रूपम लिखत. योग्य विभक्तीचे रूप लिहा. तस्य पृष्ठ शब्द आहे ना, त्याचं पृष्ठ लिहायचं सप्तमीचं एकवचन. उपविष्टः अस्ति तस्य स्वामी. त्याच्या तस्य पृष्ठे उपविष्टः अस्ति तस्य स्वामी. त्याच्या पाठीवर बसलेला होता त्याचा स्वामी. 2. तस्य एकः पादः व्रणित. तर याचं काय लिहायचं तुम्हाला. व्रणितः. तस्य एकः पादः व्रणितः. त्याचा एक पाय जखमी झालेला होता. समाधिस्थलं मेवाड प्रांत विराजते. मेवाड प्रांत याची योग्य विभक्ती काय लिहायची. मेवाड प्रांते. मेवाड प्रांतामध्ये. समाधिस्थलं मेवाड प्रांते विराजते. 4. प्रश्न अश्व समाधान प्राणान त्यजति. या ठिकाणी समाधान या शब्दाची तृतीय विभक्ती करायची आहे. समाधानेन. अश्वः समाधानेन प्राणान त्यजति. आत्मनेपदी क्रियापदाने चित्वा लिखत. या पाठातील आत्मनेपदी क्रियापदे निवडून लिहायची आहेत. पहिलं सांगतो तुम्हाला. सहते. दुसरं जायते. तिसरं प्रारभते. चौथे क्रियापद आहे लभते. 5वी आहे विराजते. माध्यम भाषया उत्तरं लिखत. पशुपक्षिणः मानवस्य साहाय्यं कुर्वन्ति इति विषये काः कथाः यूयं जानीथ. मनुष्याकरिता पशुपक्षी माणसांना सहाय्य करतात या संदर्भात कोणत्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. तर याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. काय लिहायचं की पशुपक्षी माणसाला काय करतात. सहाय्य करतात. अशी तुम्हाला माहिती असलेली गोष्ट लिहायची. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. भिकोबा नावाचा एक धनगर होता. त्याच्या बायकोचे नाव होते लक्ष्मी. त्यांना एक मुलगा होता. त्याचे नाव होतं श्रीमंत. त्यांनी एक मुंगूस पाळला होता. तो घरातच इकडे तिकडे फिरत असे. श्रीमंत म्हणजे त्यांचा मुलगा. मुलाचं नाव आहे श्रीमंत. पाळण्यात झोपलेला असे. भिकोबा शेळ्या मेंढ्या घेऊन जंगलात जाई. लक्ष्मी घरकाम करीत असे. एकदा भिकोबा जंगलात गेला आणि लक्ष्मी पाणी आणण्याकरता नदीवर गेली. एवढ्यात घरात एक साप शिरला. मुंगुसाने सापाला पाहिले आणि त्याच्यावर हल्ला केला. साप आणि मुंगूस यांचे तुंबळ युद्धच झाले. अखेर मुंगुसाने सापाला मारले. त्याचे तुकडे तुकडे केले. थोड्याच वेळाने लक्ष्मी परत आली. मुंगुसाचे तोंड रक्ताने माखलेले आहे हे तिने पाहिले. तिच्या काळजात धस्स झाले. पण पाळण्यावर रक्त नव्हते. जवळपासही रक्त नव्हते. ती धावत पाळण्याकडे गेली. पाहतो तो काय, पाळण्यात श्रीमंत म्हणजे त्यांचा बाळ छान झोपलेला होता. पाळण्यापासून थोड्या दूर तिला सापाचे तुकडे दिसले. झाला प्रकार तिच्या ध्यानात आला. तिने मुंगुसाचे कौतुक केले.